श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत. डिसेंबर महिन्याला सुरुवात झाली असून हा इंग्रजी कॅलेंडरमधील शेवटचा महिना आहे. हिंदू धर्मात मराठी महिन्यांना विशेष महत्त्व आहे. प्रत्येक मराठी महिना हा खास असून त्यातील व्रतवैकल्ये अतिशय महत्त्वाचे असतात. 2 डिसेंबरपासून मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात झाली आहे. मार्गशीर्ष महिन्यामधील गुरुवार लक्ष्मीचं व्रत केलं जातं. कुटुंबात धनधान्य आणि समृद्धी राहावी, सगळ्यांचं आरोग्य उत्तम राहावं म्हणून सुहासिनी महिला हे व्रत करतात. त्यामुळे 31 डिसेंबरवर मार्गशीर्ष महिन्यामुळे आनंद घेता येणार की नाही, शिवाय मार्गशीर्ष महिन्यात 4 की 5 किती गुरुवारचं व्रत आहे याबद्दल आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. मार्गशीर्ष महिना किती तारखेपर्यंत असणार आहे? मार्गशीर्ष महिना सोमवारी 2 डिसेंबरपासून मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात होणार असून 3 डिसेंबरपर्यंत असणार आहे. 30 डिसेंबरला मार्गशीर्ष अमावस्येनंतर 31 डिसेंबरपासून पौष महिन्याला सुरुवात होणार आहे. मित्रांनो, मार्गशीर्ष गुरुवार यावर्षी 4 आहेत. पहिला मार्गशीर्ष गुरुवार 5 डिसेंबर 2024 रोजी असणार आहे. दुसरा मार्गशीर्ष गुरुवार 12 डिसेंबरला असणार आहे. तिसरा मार्गशीर्ष गुरुवार 19 डिसेंबर 2024 आणि शेवटचा म्हणजे चौथा मार्गशीर्ष गुरुवार 26 डिसेंबर 2024 रोजी असणार आहे. 26 डिसेंबरला शेवटचा गुरुवारचं व्रत असून या दिवशी सपला एकादशीचं व्रत असणार आहे. यंदा मार्गशीर्ष महिन्यात 4 गुरुवारचं व्रत असणार आहे. प्रत्येक गुरुवारी घटाची मांडणी कशी करावी ते जाणून घेऊया. प्रथम घरातील ज्या ठिकाणी घट बसवायचे आहे तिथे गोमूत्र शिंपडल्यानंतर स्वच्छ पाण्याने जागा पवित्र करा. त्यानंतर रांगोळी काढा. त्यावर चौरंग किंवा पाट ठेवा. चौरंग किंवा पाटावर लाल कपडा परिधान करा. त्यानंतर मध्यभागी तांदूळ ठेवून कलश स्थापन करा. कलशात दुर्वा, पैसे आणि सुपारी घाला. आंब्याची 5 पाने ठेवून त्यावर नारळ ठेवावा. या नारळाला तुम्ही माता लक्ष्मीचा मुखवटा लावू शकता. अगदी कलशाला ब्लाऊज पीसने सजवा. तसेच गजरा. आता लक्ष्मीला दागिन्याने शृंगार करा. कलशाला 4ही बाजूने हळद कुंकू लावा. चौरंगावर देवी लक्ष्मीचा फोटो आणि श्रीयंत्र ठेवा. देवीपुढे 5 फळं, लक्ष्मी कवडी यांची मांडणी करावी. तसंच देवीपुढे 5 पानांचा विडा ठेवावा. नैवेद्य म्हणून लाह्या, गूळ, बताशे नक्की ठेवा. पूजा झाल्यानंतर देवीचे महात्म्य आणि कथा यांचे वाचन करावे. देवीची आरती करावी. गोड पदार्थाचा तिला नैवेद्य दाखवावा. हा नैवेद्य दुसऱ्या दिवशी घटाचे उद्यापन करताना एखाद्या गाईला किंवा मुक्या प्राण्याला खाऊ घालावा आणि त्यांचे आशीर्वाद घ्यावे. असं 4ही गुरुवारी देवीचं व्रत करताना करावे. शेवटच्या गुरुवारी या व्रताचे उद्यापन करावे. ब्राह्मणाला दान द्यावे. सुवासिनींना बोलावून हळदी कुंकू करावे. मनातील सर्व इच्छा पूर्ण करण्याच्या हेतूने मार्गशीर्ष गुरुवारचे हे व्रत करण्याची पद्धत आहे. अशा प्रकारे या व्रताची सुरुवात मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी होते आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन केलं जातं. परंतु जर कोणत्याही कारणास्तव मार्गशीर्ष मासी व्रत करण्यास जमले नाही तर संपूर्ण श्रद्धेपूर्वक कोणत्याही महिन्याच्या पहिल्या गुरुवारपासून हे व्रत सुरू करावे व व्रताची सांगता मात्र मार्गशीर्ष मासाच्या शेवटच्या गुरुवारीच करावी. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.